जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 14वा दिवस आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यामध्ये दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसलेत। आज ते उपोषणाच्या 14व्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत। परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील या तिघांनी धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बोराडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा सुद्धा दर्शवला। या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा 14वा दिवस आहे। मागील तब्बल 13 दिवसांपासून बोराडे आमरण उपोषणावर बसलेत, मात्र त्यांची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीये। आपण जर पाहायला गेलं तर या दरम्यानमध्ये दीपक बोराडे यांची मागणी जी आहे त्याला पाठिंबा म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले पाठिंबा पत्र जे आहेत ते बोराडे यांच्याकडे सादर केलेले आहेत। नुकतंच काल रात्री धाराशिवचे खासदार असतील, आमदार असतील, त्याचबरोबर परभणीचे आमदार आणि खासदार असतील यांनी बोराडे यांची भेट घेत आपले पाठिंबा पत्र जे आहेत ते बोराडे यांना सादर केलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर आज बोराडे यांच्या उपोषणाचा 14वा दिवस आहे आणि आज उपोषणाच्या 14व्या दिवशी सकाळी 11 वाजता बोराडे हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि आपली भूमिका जी आहे पुढची आंदोलनाची स्पष्ट करणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर काल राज्यभरामध्ये आमदार खासदारांच्या घरासमोर धनगर समाजाने ढोल बजाव आंदोलन केलं होतं। त्यानंतर 1 ऑक्टोबरला म्हणजे उद्या राज्यभरामध्ये चक्काजामानी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची जी पत्रकार परिषद आहे ती होण्याची शक्यता आहे। बरं, या पत्रकार परिषदेकडे लक्ष असू द्या। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।